गुड मॉर्निंग. प्रिव्हियस लेक्चर आपण काय बघितलं आहे, मेकॅनिझम ऑफ जॉन्स रिएजंट आणि त्याच्या काही एक्झाम्पल्स बघितले आपण. पण जॉन्स रिएजंट इज नॉट सुटेबल फॉर कोणासाठी सुटेबल नाही की दॅट अल्कोहोल कंटेनिंग सम ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप्स. ओके, इफ यू अल्कोहोल कंटेनिंग ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप दॅट टाइम यू कांट यूज जॉन्स रिएजंट. ओके, म्हणजे त्या अल्कोहोलमध्ये जर ॲसिड सेन्सिटिव्ह ग्रुप असतील आणि ते ग्रुप ॲसिडने काय होऊ शकत असतील, डिप्रोटेक्ट होतील. ओके, तिथे पण त्याचा काय ड्रॉबॅक्स येतो, त्यावेळेस आपण जॉन्स रिएजंट यूज करू शकत नाही. दुसरा ड्रॉबॅक्स असा आहे जॉन्स रिएजंटचा की जॉन्स रिएजंट गिव्स द ओव्हर ऑक्सिडाइज प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं आणि त्या ऑक्सिडेशनमध्ये प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला फक्त कोणता अल्डिहाइड हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर त्यावेळेस आपण जॉन्स रिएजंट यूज करू शकत नाही. कारण जॉन्स रिएजंट काय करतो, अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन करून कार्बोक्सिलिक ॲसिड हा प्रोडक्ट देतो. दिस इज अ सेकंड ड्रॉबॅक्स ऑफ जॉन्स रिएजंट. दॅट्स वाय वी आर युजिंग नेक्स्ट ऑक्सिडायझिंग एजंट पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजेच PCC. ओके, मग हा PCC काय आहे, क्रोमियम ट्रायऑक्साईड प्लस HCl आणि पिरिडिन यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला हा कॉम्प्लेक्स मिळतो म्हणजेच PCC. बघा, हा क्रोमियम ट्रायऑक्साईड आहे आणि हा HCl आहे. मग याचं काय होईल, प्रोटोनेशियल होईल. उरलेला जो काही रिमेनिंग क्लोराईड आयन आहे तो परत क्रोमियमवर काय करेल, न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल आणि हा क्रोमियम असा कॉम्प्लेक्स तयार होईल. मग हा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, हायड्रॉक्सी ग्रुपचा हा प्रोटॉन पिरिडिन काय करेल, इझिली अब्स्ट्रॅक्ट करेल आणि हा असा PCC कॉम्प्लेक्स तयार होईल. म्हणजे हा काय आहे आपला PCC रिएजंट म्हणजे ऑक्सिडायझिंग रिएजंट. धिस बाय युजिंग धिस PCC you can oxidize primary alcohol to aldehyde and secondary alcohol to ketone. ओके, aldehydes and ketone. ओके, मग आपण इथे जर PCC यूज केला तर प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइडच हा प्रोडक्ट भेटतो. फक्त अल्डिहाइडवर काय होते, हिअर स्टॉप रिएक्शन ऑन अल्डिहाइड. ओके, दिस PCC नॉट ऑक्सिडाइज अल्डिहाइड फर्दर म्हणजे पुढे याचं काय करत नाही, ऑक्सिडेशन करत नाही. ओके, अँड इफ यू ऑक्सिडायझिंग सेकंडरी अल्कोहोल बाय युजिंग PCC हिअर नो प्रॉब्लेम, यू कॅन ओनली गॉट कीटोन प्रोडक्ट. ओके, याच्यासाठी काय करतो आपण PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो. कशाचा, प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड पाहिजे असेल आणि सेकंडरी अल्कोहोलपासून कीटोन पाहिजे असेल. ओके, पण हा PCC कसा यूज करायचा, PCC यूज अंडर अनहायड्रस कंडिशन. अनहायड्रस म्हणजे आपल्या रिएक्शनमध्ये फर्स्ट इन्श्युअर करावं लागलं आपल्याला की त्याच्यामध्ये वॉटर नसलं पाहिजे. जर वॉटर जर असेल तर वॉटर काय होईल, परत अल्डिहाइड सोबत काय होईल, रिएक्ट होऊन परत तुमचं काय होतं, फर्दर ऑक्सिडेशन होण्याची पॉसिबिलिटी. दॅट्स वाय यू शुड इन्श्युअर फर्स्ट की आपल्या कसा यूज करायचा PCC अनहायड्रस कंडिशनला. ओके, मग हे समजलं असा PCC तयार होतोय. आता बघा एक एक्झाम्पल बघू आपण. CH3 CH2 CH2OH. ओके, दिस इज प्रायमरी अल्कोहोल आणि हा काय आपला PCC टाकला इथे. सॉल्वंट काय, डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन PCC आणि डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन हे सॉल्वंट आहे. म्हणजे डायक्लोरोमिथेन किंवा DMF तुम्ही हे काय करू शकता, घेऊ शकता. ओके, तयार काय होतं बघा, CH3 CH2 हा काय इथे तयार होईल C डबल बॉन्ड OH. म्हणजे याचं काय झालं, कार्बन ऑक्सिजन पहिला सिंगल बॉन्ड होता, काय झाला डबल बॉन्ड झाला. म्हणजे इथे काय तयार झाला, बाय युजिंग PCC यू कॅन कन्वर्ट
प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. ओके, हा असा PCC जर टाकला आपण प्रायमरी अल्कोहोलमध्ये, बाय युजिंग PCC यू कॅन ऑक्सिडाइज प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. ओके, आता सेकंडरी अल्कोहोल बघू आपण. ओके, बघा CH3 हा CHOH CH2 CH3 याच्यामध्ये काय केलं आपण PCC प्रिडिनियम क्लोरोक्रोमेट सॉल्वंट काय डायक्लोरोमिथेन किंवा DMF टाकू शकता. काय मिळेल तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा एक तयार काय झाला इथे कीटोन. ओके, in this way you can oxidize primary alcohol by using PCC you will get aldehyde product. If you oxidizing secondary alcohol by using pyridium chlorochromate means PCC oxidizing agent you will get ketone. ओके, अशा पद्धतीने काय होईल PCC यूज करून आपण काय करू शकतो अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळू शकतो आणि सेकंडरी अल्कोहोल पासून काय मिळू शकतो कीटोन. फक्त कंडिशन आहे की हा PCC अनहायड्रस कंडिशनला आपल्याला यूज करावा लागतो. जर अनहायड्रस कंडिशन नसेल तर लगेच दुसरा मॉलिक्यूल काय वॉटर मॉलिक्यूल अल्डिहाइड सोबत रिॲक्ट होऊन दुसरा PCC काय करतो त्याचं फर्दर ऑक्सिडेशन करू शकतो. ओके, मग आता याचा आपण मेकॅनिझम बघू, कसा मेकॅनिझम होतो याचा, हे समजलं. ओके, बघा हा आपला काय फर्स्ट प्रायमरी अल्कोहोलचंच करू आपण CH2 CH2OH. ओके, इथे काय असेल तुमचा हा क्रोमियम क्लोराइड. ओके, C डबल बॉन्ड O प्लस इकडं आपला हा पिरिडिनियम आयॉन. हा असा. मग हा काय करेल आपला जो प्रायमरी अल्कोहोल आहे मेकॅनिझम ओके हा काय करेल याच्यावर न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल. काय होईल फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन क्रोमियम बॉन्ड विल बी टेक प्लेस. CH3 CH2 CH2O हा क्रोमियम याने याच्यावर अटॅक केला तर हा असा होईल. ओके, हा क्लोराइड इकडे येतो, हा असा याच्यावरती पॉझिटिव्ह ऑक्सिनियम आयन. धिस anion कॅन बी abstract this प्रोटॉन. ओके, हे असं तयार होईल. बघा CH3 CH2 CH2 हा ऑक्सिजन क्रोमियम बॉन्ड, हा OH. ओके, हा ऑक्सिजन आयन, हा क्लोराइड. ओके, आणि हा क्रोमियम ऑक्सिजन डबल बॉन्ड. ओके, मग आता इथे पॉसिबिलिटी काय ह्याच्या लोन पेअर जर इकडे आल्या तर काय करतील ह्या क्रोमियम ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार करतील आणि हा क्लोराइड आयॉन काय होईल रिमूव्ह होईल. हा क्लोराइड आयॉन काय होईल रिमूव्ह होईल. कसा बघा CH3 CH2 CH2 हा ऑक्सिजन क्रोमियम. ओके, हा हायड्रॉक्सी. ओके, इथे डबल बॉन्ड आणि हा ऑक्सिजन आणि हा क्लोराइड आयॉन काय झालेला आहे रिमूव्ह झालेला आहे. मग हा तयार काय झाला आपला क्रोमेट इस्टर तयार झाला. हा क्रोमेट इस्टर. मग हा क्रोमेट इस्टर याच्याकडे काय आहेत आपले 2 अल्फा हायड्रोजन आहेत. ओके, याच्यापैकी आता इथे असं लिहितो हा CH3
हा क्रोमेटिस्टर लिहितो मी असा. हा एक अल्फा हायड्रोजन, हा एक अल्फा हायड्रोजन, ऑक्सिजन, हा क्रोमियम, हायड्रॉक्सी ग्रुप. ओके. मग हा जो आपला क्लोराईड आयन आहे सोल्युशनमधला, हा काय करेन, धिस क्लोराईड आयन इझिली abstract धिस अल्फा हायड्रोजन and this carbon hydrogen bond will be break and to form carbon oxygen double bond and break the oxygen chromium double bond take place. हे लोन पेअर काय करतील, कार्बन आणि ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड तयार करतील आणि काय करतील, हा क्रोमियम ऑक्सिजन बॉन्ड आहे तो काय होईल, ब्रेक होईल. मग तयार काय होईल बघा, CH3, हा काय CH2, हा प्रोटॉन ऑब्स्ट्रॅक्ट केलेला, हा एक असा, हा इथे काय झाला, डबल बॉन्ड तयार झाला आणि बाहेर काय पडला तुमचा, हा जर असे बॉन्ड ब्रेक झाला, हे लोन पेअर कुठे जातील, असे जातील, हा असा ओपन होईल. म्हणजे बघा क्रोमियम, हा OH डबल बॉन्ड, हा OH की ना, तो आयॉन बी राहू शकतो असा. म्हणजे बघा अशा पद्धतीने इथे काय मिळालं तुम्हाला, अल्डिहाइड. इफ यू ऑक्सिडायझिंग प्रायमरी अल्कोहोल इन द प्रेझेन्स ऑफ pyridium chlorochromate, that time you will get aldehyde product. Condition is anhydrous, you can use dichloromethane as a solvent. ओके. मग अशा पद्धतीने ते काय होईल, त्याचा मेकॅनिझम होईल. बघा आपण फर्स्ट काय यूज केला, क्रोमियम 6, आपल्याला इथे काय मिळणार, क्रोमियम 4. ओके. म्हणजे इथे पण काय ऑक्सिडेशन कंप्लीट होतं. अशा पद्धतीने क्रोमियमचे ऑक्सिडेशन स्टेट काय होते, चेंज होते आणि आपल्याला काय मिळतो, अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळतो. समजला. अशा पद्धतीने हा PCC काम करतो. PCC कशासाठी यूज करायचा, आपण अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल पासून फक्त आपल्याला अल्डिहाइड पाहिजे असेल, अल्डिहाइड हा प्रोडक्ट पाहिजे असेल, दॅट टाइम दॅट कॅन यू कॅन यूज PCC ऑक्सिडायझिंग रिएजंट. ओके. मग याचे तुम्हाला काही एक्झाम्पल देतो मी. ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून द्यायचे आहेत. बघा त्याचे एक्झाम्पल जर आपण बघितला तर तुम्ही हे एक एक्झाम्पल घ्या. CH2 किंवा इथे OH असं जर असेल, इथे PCC जर टाकला आपण, काही आहेत का आपल्याकडे, बघू आपण बुकमध्ये. OH PCC डायक्लोरोमिथेन, याचा एक प्रोडक्ट करायचा आहे. ओके. आणि सपोज तुम्ही कोणताही दुसरा एखादा प्रायमरी अल्कोहोल घ्या, CH3 CH2 OH आणि याच्यामध्ये PCC टाका, PCC डायक्लोरोमिथेन. आणि हे तुमच्या उद्याच्या होमवर्कसाठी तुम्ही काय करायचं, मला पाठवून द्यायचं आहे सॉल्व करून. ओके. अँड इन नेक्स्ट लेक्चर विल बी डिस्कस अबाउट डायहायड्रिक अल्कोहोल. ओके. डायहायड्रिक अल्कोहोलमध्ये आपण त्याचं काय बघू, इंट्रोडक्शन आणि IUPAC नॉमेनक्लेचर. ओके. थँक्यू.